ऊस शेतीमध्ये नवीन नवीन प्रगत तंत्रज्ञान येत आहे. त्याच्यात एक डोळा पद्धत, दोन डोळा पद्धत किंवा नर्सरीत रोपं तयार करणे. त्याच्यात आपण स्वतःची नर्सरी करून त्यात रोपं तयार करणं हे कमी खर्चाचं आणि परवडणार आहे. आम्ही आता ऊस लागण करतोय स्वतःची नर्सरी तयार करून स्वतःच्या शेतामध्ये. हे बाजीच्या प्लॉटमध्ये आपला हे खोडवा ऊस होता, तो काढला आहे. आता तिथं लागण करायची. हा ऊस आम्ही 1 महिन्यापूर्वी लागण केलेली याची. ह्याच्यातच जी नर्सरी करतोय आम्ही आता. हे बघा, हे रोपं आणलेली आहे मी स्वतःच्या शेतातनं. 265 वाण आहे हा. 265 ऊसाचं वाण आहे. कांडी केलेली आहे ती. एकदम छान. आणि एकदम रसदार आहे ऊस. संता 9-10 महिन्याचं बिन आहे. एक डोळा पद्धत. जिकडे डोळा आहे तिकडे कांडी जास्त काढलेली आहे, तिचा अन्न पुरवठा होण्यासाठी. आणि या बाजूला कमी कटिंग केलेली आहे. अशा रीतीने साधारणतः हे जमीन तयार केलेली आधी. ही जमीन तयार केलेली आहे. याच्यात 10-20 थोडं टाकलेलं आहे. नंतर ही असे रचतोय बघा मी आता लाईनीत. त्याच्यात नकळत ही माती टाकतोय, एक बोट. हे बघा, साधारणतः 20 दिवसात चांगले रोपं तयार होतात घरच्या घरी. बाहेर मार्केटला गेलं तर ₹2.60 एक रोप मिळतं. अन्नावर खर्च अलग असतो. पण ती जी ते बेणं वापरतात, ते कोणतं बेणं वापरतात, कसं वापरतात, रोगमुक्त आहे की ते आपल्याला माहीत नसलं. पण हे स्वतःच्या घरचं रोपं बघा, एकदम छान. रस बघा.